असेल तर घराची सुख शांती समृद्धी त्या घराची अवलंबून असते. त्या ठिकाणी देवघराला कधी जाळं मळकट लागेल असेल, अस्वच्छता असेल, देवघराकडे पाहिल्यावर आपल्याला अशी अशुभत्व वाटत असेल किंवा मरगळ वाटत असेल, अंधार वाटत असेल, समजून जायचं आपल्या घरामध्ये भरपूर वास्तुदोष निर्माण झालेला आहे. देवघराकडे पाहिल्यानंतर प्रसन्न मुद्रा पाहिजे, प्रसन्नतेनं देवघर दिसलं पाहिजे. म्हणून हे आपलं घराच्या ईशान्य दिशेला देवघर पाहिजे. पूर्व आणि उत्तरच्या मध्ये ईशान्य दिशा ही देवांची दिशा आहे. या दिशेला देवघर असल्यास त्या घरामध्ये धनसंपदा वाढत असते, मुलं अभ्यासात प्रगती करत असतात. त्याचप्रमाणे कोणत्याही कार्यामध्ये अडीअडचणी येत नाही. पूर्वेला सुद्धा देवघर चालतं. त्यानंतर आग्नेय दिशेला कधी देवघर असेल आपल्या घरामध्ये तर होम हवन केल्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून आग्नेय दिशेला सुद्धा देवघर शक्यतो नसावं. त्यानंतर दक्षिण दिशा ही यमाची सांगितली गेलेली आहे. यमदैवत हे अशुभ दैवत असल्यामुळे या दिशेला सुद्धा देवघर चालत नाही. नैऋत्य दिशा ही राक्षसांची दिशा आहे. ही राक्षसांची दिशा असल्यामुळे या दिशेला सुद्धा देवघर चालत नाही. पश्चिम दिशेला देवघर चालतं, वरुणाची दिशा असल्यामुळे. त्यानंतर वायव्य दिशेला देवघर असल्यास आपण किती सेवा उपासना करा, देवधर्म करा, आपलं ते शून्य वायू देवता ही वाऱ्यासारखी ते आपल्या घरातून घेऊन जाते. म्हणून ईशान्य दिशा सर्वात चांगली. ईशान्य, पूर्व, पश्चिम ही दिशा देवघरासाठी सर्वात चांगली आहे. देवघर कधीही लाकडी असावं. संगमरवरी देवघर चालत नाही. विटा बांधकामाचं देवघर चालत नाही. गोखल्यामध्ये देवघर चालत नाही. कोणी असं खोपा करतं घरामध्ये, त्या खोप्यात पण देवघर चालत नाही. देवघर असेल आणि त्यावर वरच्या मजल्यावर टॉयलेट बाथरूम सुद्धा चालत नाही, लक्षात घ्या, वरच्या मजल्यावर. म्हणून फक्त देवघर हे त्या ठिकाणी असावं. आणि देवघराच्या खाली भरपूर जण ड्रावर करतात, तो एकच ड्रावर असावा. त्यामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी एक पाटी असावी. देवघरावर कळस नसावा. भरपूर लोक देवघराला असं त्रिकोणी कळस करतं, कोणी काहीतरी वेगळं करतं काहीतरी. पण कळस झाला म्हणजे त्या घराचा शेवट झाला हे लक्षात घ्या. कळस झाला म्हणजे शेवट झाला. म्हणून कळस हे देवघरावर नसावा. देवघर हे उन्नतीचं प्रतीक असल्यामुळे घराची प्रगती होण्यासाठी देवघराचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून देवघर हे समोर असं चौकोनी आकाराचं असावं. भरपूर सेवेकरी किंवा कोणाच्या घरामध्ये देवघर हे अष्टकोनी असतं, कोणाच्या घरात काही वेगळाच आकार असतं, कोणाच्या घरात तर ते दगडाचंच बांधलेलं आहे असं वेगवेगळं. त्याच्यामध्ये पाहिलं तर असं वाटतं किती काही जाळं बसलेलं आहे. म्हणून देवांना सुद्धा प्रसन्नता वाटली तर देव आपल्याला आशीर्वाद देत असतात, हे लक्षात घ्या. देवघरामध्ये पिवळ्या कलरचा लाईट लावावा, हे लक्षात घ्या. पिवळ्या किंवा पांढऱ्या कलरचा लाईट हा देवघरात असावा. भरपूर सेवेकरी झिरो बल्ब लावतात, 5-10 रुपयाचा, तो लाल कलरचा. त्याचा उजेडही देवावर पडत नाही. देव असे रागातच दिसतात लाल लाल उजेडात. त्याच्यामुळं देवघरात पांढरा किंवा पिवळा बल्ब लावावा. त्यानंतर देवघरावर, प्रत्येकाच्या देवघरावर पिरॅमिड असावं. ते पिरॅमिड काय करतं, आजूबाजूची जी शक्ती आहे पॉझिटिव्ह एनर्जी, ती पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतं आणि त्या देवघरामध्ये ती ओढत असतं कंटिन्यू, आणि त्या देवांमध्ये ती एनर्जी जात असते आणि आपले जी मनोकामना आहे देवघरातली ही पूर्ण होत असते. म्हणून वरती पिरॅमिड असावं. देवघर लाकडाचं झाल्यानंतर देवघरामध्ये लाकडाच्या 3 पायऱ्या पाहिजे किंवा 5 पायऱ्या पाहिजे. पहिल्या पायरीवर स्वामी महाराजांचा फोटो असावा देवघरात. सर्वात पहिल्या पायरीवर उंच ठिकाणी स्वामींचा फोटो असावा. स्वामींच्या डाव्या साईडला आपल्या कुलस्वामिनीचा फोटो असावा. त्यानंतर उजव्या साईडला आपल्या कुलदैवताचा फोटो असावा. जे खंडोबा असेल, भैरवनाथ असेल, नरसिंह असेल, बालाजी असेल, काहीतरी असेल, त्यांचा तो फोटो स्वामी महाराजांच्या उजव्या साईडला असावा. अशा पहिल्या पायरीवरची मूर्ती झाल्यानंतर स्वामींच्या फोटो समोर देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असावी शक्य असल्यास, किंवा गुरु दत्तात्रय महाराजांची बसलेल्या अवस्थेतली मूर्ती देवघरात असावी. उभी दत्त महाराजांची मूर्ती देवघरात चालत नाही, लक्षात घ्या. भरपूर जणांच्या देवघरात दत्त महाराज उभे असतात. उभी मूर्ती चालत नाही. बसलेली, मांडी घातलेली आणि अनघा लक्ष्मी सहित कधी असेल तर सर्वात चांगलं.
दत्त महाराज माहिती तुम्हाला? भांडीवर बसलेले असतात. त्यांच्या पत्नी माहिती आहे? दत्त महाराजांचं लग्न झालं होतं का? झालं होतं? किती जणांनी झालं होतं म्हणून हात वरती करा. हो म्हणून. दत्त त्यांच्या पत्नीचं नाव अनघा लक्ष्मी. तुमच्या माहितीस्तव सांगायचं म्हटलं तर आता आपण गुरु दत्तात्रय महाराजांचा जयंती उत्सव करतोय. दत्त महाराजांचा जन्म कुठे झालाय माहितीये? अरे बाबा, आपली तर कोल्हापूरला ते जेवण करतात, काशीला ते स्नान करतात, गिरनार पर्वती तपश्चर्या करतात, पण जन्मस्थान कोणतं आहे त्यांचं? नरसिंहवाडीला नृसिंह सरस्वतींचं. दत्त महाराजांच्या जयंतीच्या दिवसापर्यंत मला तुम्ही सर्वांनी कागदावर लिहून सांगा, तुमचं नाव लिहा आणि दत्त जन्म कुठे झालेला आहे, फक्त एवढं लिहून माझ्याजवळ कागद जमा करा. दत्त जयंतीपर्यंत कोणाचं खरं येतं बघू. त्यांना आपण एक प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी देणार, रुद्राक्षाचा आशीर्वाद देऊ आपण त्यांना, जो मला तो त्यांना आपण भेट देऊया. ज्यांनी दत्त महाराजांचं जन्मठाण शोधून आणलं, कागदावर लिहून त्यांचं नाव यायचं आणि ते कागद माझ्याकडे जमा करायचं. दत्त महाराजांची स्थापना असावी ते बसलेले आणि अनघा लक्ष्मी सहित कधी असले तर सर्वात चांगले. पुढच्या वेळेस सुप्रिया होळेताई ज्या आहेत त्या ताई तुम्हाला बसलेल्या दत्त महाराजांच्या मूर्त्या तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देतील. अनघा लक्ष्मी सहित असलेल्या मूर्त्या देतील ते. म्हणून त्या मूर्त्या आपण देवघरात पहिल्या पायरीवर ठेवावं. दुसरी पायरी देवघरातली दक्षिण दिशेला गणपती पाहिजे. तोही गणपती डाव्या सोंडेचा गणपती असावा, उजव्या सोंडेचा गणपती चालत नाही. एकाने मला प्रश्न विचारला होता कोणत्या केंद्रात तरी, आमच्याच इकडे विचारला होता. त्यांनी काय सांगितलं, गणपती होते ते सोंडपुडं बी हलवायचे म्हणे, मग डावा आणि उजवा काय म्हणे. तर हे लक्षात घ्या, गणपती कुठेही सोंड हलवायचे मलाही माहिती आहे, परंतु त्यांची मूर्ती रूपामध्ये आपण पूजा करणारे बाप्पाची. म्हणून गणपती जे आहे यांची डाव्या सोंडेची मूर्ती जर असली तर त्याला जास्त कडक नियम नाही. ती साधी भोळी मूर्ती आहे, त्याला तुम्ही पाण्यानं धुतलं, नुसतं पुसलं, गंध लावून ठेवला तरी चालतो, फुल व्हायला. पण उजव्या सोंडेचा गणपती ठेवायचा असल्यास त्याला रोज 21 मोदक पाहिजे, रोज 21 दुर्वा पाहिजे, 21 वेळा गणपतीचं शीर्षाचं वाचन पाहिजे. पॅन्ट शर्टवर पूजा चालत नाही, त्यांना महिलांची सुद्धा पूजा चालत नाही, त्यांना पुरुषांनीच सवळ्यामध्ये पूजा केलेली. त्या घरावर खोटे आरोप येत असतात, हे लक्षात घ्या. नाचणारा गणपती असेल तर त्या घरामध्ये कोर्ट कचेऱ्या जास्त होतात. लग्नपत्रिकेवर सुद्धा उजव्या सोंडेचा गणपती आला की पहिली ती लग्नपत्रिका घराच्या बाहेर काढायची, हे लक्षात घ्या. कारण ते 2 नंबरच्या पायरीवर आपल्या कुलस्वामिनीचा टाक असावा. कुलस्वामिनी जी आपली असेल, श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका, राजराजेश्वरी कुलस्वामिनी तुळजा भवानी आहे. महालक्ष्मी कोणाची, त्यानंतर सप्तशृंगी आहे कोणाची, माहूरची रेणुका माता आहे. त्यांचा टाक आपण कुलस्वामिनीचा 2 नंबरच्या पायरीवर ठेवावा. तो टाक ठेवताना तो टाकच ठेवावा. मूर्ती वगैरे असेल पण टाकावर केलेली उपासना ही लवकर फलद्रूप होत असते, म्हणून देवघरामध्ये टाक असावा देवीचा. आमच्या मोठ्या घरी आहे, मग लहान्या घरी कशाला करायचा, किंवा आमच्या 3ऱ्या घरी आहे आम्ही आता करत नाही, तसं चालत नाही. देवघर ज्यावेळेस तुमचं घर वेगळं झालं, तुमचं किचन वेगळं झालं की देवघर वेगळं होतं, हे लक्षात घ्या. म्हणून मोठ्या गरिबी पाहिजे, तुमच्या गरिबी पाहिजे टाक. कुलस्वामिनीचा टाक ठेवावा. जी कुलदेवता आहे तिचाच ठेवावा. भरपूर महिला काय करतात, आमची तुळजापूरचाही ठेवतात, माहूरची ठेवतात, महालक्ष्मी बी ठेवतात, परंतु आईला सोडून मावशीला पुजल्यावर राग येत असतो आईला, बरं का. म्हणून लक्षात घ्या, ती आई पण असली तरी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कुलस्वामिनीचा टाक ठेवावाच लागणार आहे. म्हणून आपली कुलस्वामिनी आपल्या पूर्वजांना विचारून घ्यायची आणि ती विचारल्यानंतर तिचा टाक व्यवस्थित 4 पीठापैकी एक पीठ जे असेल ते तो देवघरात स्थापन करावा. भरपूर लोकांची कुलस्वामिनी इथंच असते. भरपूर लोक म्हणतात आमची येरमाळ्याची देवी आहे म्हणे कुलस्वामिनी, पण हे 108 पैकी उपपीठ आहे त्याच्यामध्ये येरमाळ्याची देवी आहे. पण मुख्य पीठामध्ये फक्त 4च देवी महाराष्ट्रामध्ये. एक आपल्याला तुम्हाला माहिती 4 देव्या कोणत्या आहेत.
म्हणून उपपीठ 108च्या ऐवजी आपण मुख्य पीठाची त्या ठिकाणी ज्यांची येरमाळ्याची देवी कुलस्वामिनी आहे त्यांचं मुख्य पीठ म्हणजे तुळजापूर आहे. म्हणजे त्या ठिकाणी अभिषेक केला पाहिजे. त्या ठिकाणी 11 अलंकार सहित दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन करून पूर्णाच्या 21 दिव्याची आरती करून त्या ठिकाणी मानसन्मान करून मग घरी यायला पाहिजे. भरपूर सेवेकरी तुम्ही या ठिकाणी या जिल्ह्यातलेच आहे, तुळजाभवानीच्या जिल्ह्यातले. तुम्ही काय करता, सकाळी जाता त्या ठिकाणी लगेच अभिषेक करत नाही, काही नाही, दर्शन घेता लगेच घरी येतात. तसं कुलस्वामी देवीला जा तुम्ही, तिथं ओटी भरा, तिथं काही नाही केला तरी चालतो अभिषेक वगैरे, पण कुलस्वामीला 3 वर्षातून एकदा तरी अभिषेक करायलाच पाहिजे. म्हणून तुळजापूरला एवढी गर्दी असते अभिषेकाला, लक्षात घ्या. पण आपल्याला माहितीच नाही, आपल्याला जवळ असल्यामुळे. म्हणून त्या ठिकाणी अभिषेक करावा, कुलस्वामिनीचा टाक ठेवावा. त्यानंतर शेजारी टाक असावा खंडोबाचा. खंडोबा जो घोड्यावर पाहिजे, कुत्रा माहितीये, डॉग, तो कुत्रा पाहिजे. हे कुलदैवत आणि कुलदेवता झालं. त्याच्यानंतर घराची संरक्षक दैवता म्हणजे भैरवनाथ आहे. भैरवनाथ वेगळे, घोड्यावर बसलेले. काल भैरव वेगळे, 64 प्रकारचे भैरव आहे बरं का. भरपूर लोक याचं संरक्षणाचं कार्य हे भैरवनाथ करत असतात. म्हणून भैरवनाथ सुद्धा घोड्यावर बसलेला असतो आणि हातात तलवार असतो. खंडोबा आणि भैरवनाथ समजल्या जात नाही आपल्याकडनं, म्हणून त्याला समजण्याची पद्धत म्हणजे घोड्याच्या पायामध्ये खंडोबाच्या इथं कुत्रा असतो आणि भैरवनाथाच्या पायामध्ये साप असतो. अशा पद्धती देवघरातली. त्यावर गणपती सांगितला. त्याच्या शेजारी रंगनाथ असावा घरामध्ये. रंगनाथ माहिती तुम्हाला, बाळकृष्ण. हा बाळकृष्ण कशासाठी असावा, की आपल्या या घराचा वंश चालण्यासाठी हा बाळकृष्ण देवघरात असावा असतो. म्हणून दर पौर्णिमेला तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय करावं, घरामध्ये पैसा टिकण्यासाठी किंवा घरामध्ये कर्जबाजारीपणा येऊ नये, घरामध्ये लक्ष्मी चांगली टिकावी, या वेळेस याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला आरतीनंतर होणार आहे उद्या परवा. म्हणून घरामध्ये रंगनाथ असावा आणि तो रंगनाथ पण असा धष्टपुष्ट असावा, लक्षात घ्या. भरपूर जण म्हणता माझ्या लग्नात मिळालेला आहे आणि तो एकदम असा बारीक आहे, त्याचे हातपाय असे एकदम आकुळ आहे. कोणाचा रंगनाथ असं डायरेक्ट तोंडच मारतो खाली, आहे का. भरपूर लड्डू गोपाल. त्यानंतर आपल्या देवघरात असावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती. घरामध्ये, आपल्या घरामध्ये आपण रोज 2 टाइम जेवण करतो. हे जेवण अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्याला भेटतं, म्हणून घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी. त्यांच्या हातामध्ये चमचा असावा. बरोबर आहे का चमचा आपल्या देवघरात? हा, तो चमचा या हाताला टच नसावा, हे लक्षात घ्या. भरपूर जणांच्या घरात असा चमचा आहे, तस किती आपल्याला तलवार भेट देते. म्हणून एका हातात चमचा असावा आणि हा हाताला त्या मूर्तीचा टच नसावा, हे लक्षात घ्या. म्हणून अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही देवघरामध्ये असावी आणि ती एखाद्या वाटीमध्ये, तांब्याच्या वाटीमध्ये किंवा चांदीच्या वाटीमध्ये किंवा पितळाच्या वाटीमध्ये तांदूळ भरून त्यावर ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी. ही मूर्ती ठेवल्याने त्या तांदळाचं दर पौर्णिमेला आपण खीर करावी किंवा भातामध्ये टाकून ते तांदूळ ग्रहण करायचे असतात, खायचे असतात. तेच तांदूळ पार उंदर नेईपर्यंत तेच तांदूळ तिथं ठेवायचे नाही. भरपूर जणांचे ते तांदूळ उंदीर घेऊन जातात. म्हणून तांदूळ ही वाटीमध्ये भरून त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपलं आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल रुक्मिणी आहे. माहिती आहे आमच्याकडे, माहिती विठ्ठल रुक्मिणी. तुम्हाला माहिती कुठे आहे विठ्ठल रुक्मिणी? पंढरपूरला. बरोबर. कुंडली आणि आई वडिलांची सेवा एवढी त्या ठिकाणी त्याची पवित्रता निर्माण झाली, एवढी सेवा निर्माण झाली की प्रत्यक्ष भगवंताला वैकुंठ सोडून त्या ठिकाणी विटेवर उभा राहायला यावं लागलं. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पांडुरंग काही आई वडिलांचा सेवक पुंडलिक काही आई वडिलांचा सेवक नव्हता पहिलेपासून. तो आई वडिलांना लाता मारायचा डायरेक्ट. तुम्हाला माहिती का? त्याला नंतर आई वडिलांचं ज्ञान आलं. ती कथा सांगायची म्हटले तर अजून कुठले जाईल ते. म्हणून पुंडलिकाने त्या ठिकाणी पांडुरंगांना प्रसन्न करून, आई वडिलांच्या सेवेने पांडुरंगांना प्रसन्न करून त्या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरी पांडुरंगांना त्या ठिकाणी विराजमान घेतलेला आहे.
आपण सर्व महाराष्ट्रामध्ये 4-5 संप्रदायाचे लोक आहे. विठ्ठलपंथी आहेत, लिंगायत वाणी आहे, महानुभाव पंथ आहे, स्वामीनारायण पंथ आहे. म्हणून या पंथामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये पंथ आहे तो विठ्ठल पंथ आहे. म्हणून पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसलेली पाहिजे. बसलेली आहे का? तुमचं लक्ष पुढे. त्यानंतरची मूर्ती देवघरात पाहिजे ती भगवान शिवशंकर, माझे आराध्य दैवत, अतिशय आवडते दैवत. भगवान शिवशंकराचं शिवलिंग हे देवघरात असावं. त्याला नंदी नाग नसलेली शिवलिंग ही देवघरात असावी. नंदी हा भगवान शंकराचं वाहन आहे. वाहन हे ते बाहेरच सोडत असतात, आतमध्ये ते वाहन सोडत घेऊन येत नाही. म्हणून कुठेही ज्योतिर्लिंगाजवळ जा तुम्ही, ज्योतिर्लिंगाला आतमध्ये भगवान शंकराचे शिवलिंग एकटी आहे आणि नंदी हा बाहेर आहे. ती वाहन आहे त्यांचं. तुम्ही गाडीने केंद्रामध्ये आले, 2 व्हीलरवर गाडी इथं आणली का तुम्ही? नाही, ती बाहेरच सोडली गाडी आणि तुम्ही आतमध्ये आले. म्हणून प्रत्यक्ष फक्त बिना शिवलिंगाची, बिना नंदी नागाची शिवलिंग देवघरात असावी. नाग सुद्धा देवघरामध्ये नसावा, लक्षात घ्या. भरपूर लोक म्हणतात आमच्या पूर्वजांनी नाग आणून ठेवलेला आहे, आमच्या घराण्यातच नाग आहे. कोणी तर म्हणतं आमचं कुलदेवताच नाग आहे म्हणे. बापरे. आणि कुलदेवता नाग नसतं बरं का. आणि घरामध्ये नाग ठेवू नये. नागाची पूजा आपल्या शास्त्रात चालत नाही. फक्त एकच दिवशी चालते, ती नागपंचमीच्या दिवशीच नागाची पूजा केल्या जाते. आणि नाग हा भगवान शंकराच्या गळ्यामध्ये आहे, तो मस्तकावर धारण केलेला नाही. म्हणून आपण अभिषेक करताना नागावर पहिले पाणी पडतं, नंतर ते महादेवावर पडते, उष्ट पाणी महादेवावर जातं. म्हणून कधीही नाग हा शिवलिंगाला नसावा. सेपरेट शिवलिंग, अशी पार्वती सहित शिवलिंग ही देवघरात असावी. आता आजकाल भरपूर लोक काही सांगतात शिवलिंगात काय नाही. पण भगवान शिवशंकर हे पार्वती आणि महेश्वर यांचं प्रतीक हे शिवलिंग आहे. ही शिवलिंग देवघरात असावी. आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं दैवत हे ठेवू नये, कारण तिकडं त्या साईडला जी वाहती गंगा असते भगवान शंकराची, ती शक्ती कोणताही दैवत पेलू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी शेवटी ही शिवलिंग असते. आपण कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जा, पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही महादेवांना कधीच. गंगा कधीही ओलांडत नाही. फक्त एकमेव असं तीर्थक्षेत्र आहे की त्या ठिकाणी पूर्ण प्रदक्षिणा महादेवाला चालती. ते तीर्थक्षेत्र म्हणजे त्र्यंबकेश्वर. त्या ठिकाणीच प्रदक्षिणा घालता येते. इतर कुठेही महादेवाला प्रदक्षिणा घालू नये. हे झाल्यानंतर त्याच्या 4थ्या पायरीवर जे आहे, आपल्या सेवा केंद्रात मिळणारं श्रीयंत्र, कुबेर यंत्र आणि महामृत्युंजय यंत्र याची स्थापना देवघरात असावी. हे लक्षात घ्या. श्रीयंत्रावर कमळगठ्ठ्याची माळ असावी. श्रीयंत्र हे कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी, त्यावर कधी लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र म्हणून आपण कमळगठ्ठ्याची माळ श्रीयंत्रावर कधी अर्पण केली, आपल्या घरामध्ये कर्जबाजारीपणा येत नाही. ती श्रीयंत्र आपल्या सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर कुबेर यंत्र, धनाचा संचय करण्याचं कार्य हे कुबेराचं आहे. भरपूर लोक आजकाल ते कुबेर भंडारला चाललेत पा, आणि तिथून कुबेराच्या मूर्त्या घेऊन येत आहे. पण कुबेर हे यक्ष गंधर्व असल्यामुळे देवघरात ठेवत नाही. त्यांच्या मूर्त्या पण नाही, फोटो पण नाही. लक्षात घ्या बरं का. गंधर्व येते, ते देव स्वरूपात नाहीये. म्हणून कुबेराची फक्त यंत्र स्वरूपामध्ये पूजा केली जाते. आणि ते यंत्र आपल्या पुस्तक स्टॉलवरून आपल्या सेवा केंद्रात मिळणार तेच यंत्र घेऊन जायचं, ते देवघरात ठेवायचं अभिषेक करून. त्यानंतर यंत्र मिळणार ते महामृत्युंजय यंत्र आहे. हे रुद्र यंत्र म्हटलं गेलेलं आहे त्याला. हे रुद्र यंत्रावर कधी आपण रोज शिवमहिमाचा अभिषेक केला, सर्वत्र घरामध्ये ते पाणी शिंपडलं, त्या घरामध्ये शांतता लागते, वादविवाद होत नाही. मुलं ऐकत नसतील तर त्या मुलांना ते पाणी पिऊ घालायचं. ज्या घरामध्ये व्यसनाधीनता असेल, दारू पित असतील किंवा इतर काही व्यसन असतील, त्यांना ते रुद्र यंत्रावरचं तीर्थ पिऊ घालायचं. ते पीत नसतील तर माठामध्ये टाकून द्यायचं आणि ते पिऊ घालायचं कोणत्या तरी पद्धतीने. पण ते रुद्र यंत्र घरामध्ये आरोग्यता प्राप्तीसाठी असावं. आपल्या घरामध्ये मोठमोठे आजारपण येत असतील, कंटिन्यू दवाखाना चालू असेल, तर हे निरसनासाठी रुद्र यंत्र हे आपल्या पुस्तक स्टॉलवर उपलब्ध आहे. का ते? आहे. ते नाही तर उपलब्ध करून देतील नंतर. आपल्याला ते यंत्र आपल्या देवघरामध्ये असावं. त्याच्यानंतर समोर रिकामी जागा बसेल.
उजव्या साईडला शंख हा आडणीसहित असावा आणि डाव्या साईडला घंटा असावी. ती शंख जो आहे भरपूर लोक वाटीमध्ये ठेवतात, तो इकडे तिकडे पळतो म्हणून, किंवा कोणी कोणी काय करतं निरंजनीमध्ये ठेवतात, निरंजनी असते ना तिच्यावर ठेवतात. आणि शंख निरंजनीवर ठेवू नये, कारण शंख हा पाण्याचं प्रतीक आहे, निरंजनी ही अग्नीचं प्रतीक आहे. अग्नी पाणी कधीही एकत्र राहत नाही, म्हणून शंखाला कासवाची आडणी भेटत असते. आडणी आपल्या स्टॉलवर असेल, त्या आडणीवर हा शंख ठेवावा. कासव हा पाण्यात राहतो आणि त्याच्या पाठीवर भगवान विष्णू स्वरूपी शंख असतो, पांचजन्य शंख. साधा शंख, दोन शंखाचे दोन प्रकार आहेत, एक साधा शंख आणि एक पांचजन्य शंख. भरपूर जण साधा शंखच घेतात घरात ठेवायला, परंतु लक्ष्मी प्राप्तीसाठी देवघरामध्ये शंख असावा, तो उजवा शंख, त्याला पांचजन्य शंख म्हणतात. दिवाळीच्या दिवशी सुद्धा त्याच शंखाची पूजा करावी. इतरत्र दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो, त्या दिवशी सुद्धा पांचजन्य शंखाची पूजा करावी. सुदर्शन चक्र युक्त कधी असेल तो तर सर्वात चांगला. उजवा शंख म्हणजे त्याची असं धरल्यानंतर उजवी साईड ही ओपन येते आणि डाव्या शंखाची डावी साईड ओपन येत असते, म्हणून उजवा शंख ओपन येणारी साईड आपल्या देवघरामध्ये ठेवावी, त्याला पांचजन्य शंख म्हणतात. आणि शंख हे राक्षस आहे, घंटी आणि शंख, परंतु त्यांनी देवाकडनं वरदान प्राप्त करून घेतलेलं आहे की आम्हाला वरदान द्या की तुमच्या पूजा होण्याच्या अगोदर आमची पूजा होईल. त्याला घंटासूर आणि शंखासूर म्हणतात जातात. म्हणून हे असुर आहेत, परंतु शंख वाजवल्याने असुर ह्या असुरामुळे पळतात. म्हणून आजच भगवद्गीतेमध्ये वाचलं तुम्ही, युद्ध सुरू होण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णांनी वेगवेगळे शंख फुंकिले, पांचजन्य शंख फुंकिला होता. आज तिच्यात उल्लेख आहे, अध्याय नंबर 1 क्रमांक 5 नंबरची ओळी. आपण बघा, पांचजन्य शंख त्या ठिकाणी भगवान शंकरांनी फुंकिला होता. त्यानंतर घंटी असावी, ती घंटी सुद्धा दांडीची असावी. भरपूर जणांच्या घरामध्ये त्या घंटीवर काही गरुड असतं, कोणाच्या हिच्यामध्ये हनुमान असतं, कोणाच्या हिच्यामध्ये काहीतरी नंदी असतो, कोणाच्या हिच्यात काही वेगळाच देव असतो, त्याला धरता असं टन 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 वाजवतात. म्हणून फक्त त्या शंखा घंटीला फक्त दांडी असावी, त्याच्यावर कोणतीही देवतांची प्रतिकृती नसावी. अशा पद्धतीने सुटसुटीत देवघर असावं. आता हे देवघरात काय काय असतं हे तुम्हाला सांगितलं गेलं. आता वेळ पण भरपूर झालेला आहे, म्हणून उद्याच्या दिवशी देवघरात काय नसावं आणि वास्तुशास्त्र काय आहे हे उद्याच्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाईल. म्हणून आपल्याला कधी देवघराची काही समस्या असेल तर तुम्ही सुप्रिया होळेताईंशी संपर्क साधा, किंवा मी पण या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधा. त्या दोघांना विचारा देवघरात कोणते कोणते देव पाहिजे, काय पाहिजे, त्यानुसारच देवघर आपण देवघरात ठेवावं. पण मी सांगितलेले प्रथम नियम लक्षात घ्या बरं का, गुरुचरित्राचे पण, माझ्याबद्दलचे पण, आणि दुसरे इतर नियम जे आहेत ते पण लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ.